नमस्कार. SMR न्यूजच्या हेडलाईनमधून महत्त्वाची बातमी. राज्यात बेकायदेशीर जन्मदाखल्यांच्या विरोधात भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी छेडलेली मोहीम काँग्रेसला का खुपतंय, असा थेट सवाल भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे. अमरावतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बेकायदेशीर जन्मदाखले मिळवणं हे राष्ट्रविरोधी कृत्य आहे आणि अशा लोकांच्या बाजूने उभं राहणं म्हणजे देशद्रोह्यांना साथ देणं, असा आक्रमक आरोप त्यांनी केला आहे. काँग्रेसवर घुसखोरांना पाठीशी घालण्याचा आरोप करत बांगलादेशी, रोहिंग्या आणि परकीय घुसखोर सापडले तर कारवाईला विरोध का, असा सवाल कुलकर्णी यांनी केला आहे. यशोमती ठाकूर यांच्या हिंदू विरोधी आणि तुष्टीकरणाचा पुळका काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरला, असा दावाही त्यांनी केला आहे. तसेच उमेश कोल्हे हत्या प्रकरण आणि रझा अकादमी हिंसाचारात काँग्रेसची भूमिका जिल्ह्याची नाचक्की करणारी ठरली, असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. राज्यामध्ये व जिल्ह्यामध्ये बनावट जन्माचे दाखले बनू नये यासाठी मोहीम छेडणाऱ्या किरीट सोमय्यांच्या विरोधामध्ये यशोमती ठाकूर पत्रकार परिषद घेतात. यावरून असा प्रश्न उपस्थित होतो की जे बनावट खोटं काम करतात, जे दिशाभूल करतात, त्यांचा एवढा खूळ का यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखडे यांना का आलेला आहे, हा प्रश्न आहे. दुसरा भाग, एका समुदायाचं नाव घेऊन एका विशिष्ट समुदायाला याचा त्रास होतो आहे असं करून पण त्यांचे फार तारणहार आहोत असा दाखवलेला केविलवाणा प्रयत्न त्या करतात. किरीट सोमय्या यांनी जिल्ह्याची बदनामी केली असं त्या म्हणतात, पण यशोमती ठाकूरांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे की उमेश कोल्हे यांचा सरपंच जुदा अंतर्गत खून झाल्यानंतर ते प्रकरण सोडण्याचं प्रकरण आहे, असा पोलिसांवर दबाव कोणी आणला होता. अमरावतीमध्ये रझा अकादमीने हिंसाचार केल्यानंतर अमरावतीतल्या हिंदुत्ववादी हजारो कार्यकर्त्यांवर केसेस टाकून त्यांचं भवितव्य खराब करण्याचं काम कोणी केलं होतं. तर नेहमी अल्पसंख्याकांचा अनुनय करायचा, अल्पसंख्याकांच्या भोळ्या भाबल्या मानसिकतेचा गैरफायदा घ्यायचा, हेच काम यशोमती ठाकूर यांनी केलेलं आहे. आमचं किरीट सोमय्या यांच्या कामाला समर्थन आहे. या निमित्ताने भारतीय नागरिक जे जे नसतील आणि जे जे बनावट कागदपत्र तयार करून जन्माचे दाखले मिळणार असतील त्यांना अटक घडवली गेली पाहिजे, हे आमचं प्रामाणिक मत आहे. आम्ही किरीट सोमय्यांच्या पाठीशी. खोटे दाखले जे काही बनवतात त्यांच्यावर या दाखल्यांच्या तपासणीच्या दरम्यान जर विद्यार्थ्यांना त्रास होत असेल तर प्रशासनाने एक यंत्रणा उभी करून पहिले विद्यार्थ्यांचा त्रास थांबवला पाहिजे. यासाठी किरीट सोमय्यांना दोष देऊन चालणार नाही. इथलं प्रशासन त्यासाठी दोषी आहे. प्रशासनाने त्याची व्यवस्था केली पाहिजे. कुठलाही विद्यार्थी भेटीत घेता कामा नये. किरीट सोमय्यांनी जी मागणी केली अद्यापर्यंत रोहिंग्या अमरावतीत काही उघड झाला नाही, आकडा समोर आहे. असं आहे, बनावट जन्माचे दाखले का बनवले जातात हाच पहिले प्रश्न महत्वाचा आहे. जर तुम्ही भारतीय नागरिक आहात तर तुम्हाला बनावट जन्माचा दाखला बनवण्याची गरज काय? जेव्हा तुम्ही बनावट जन्माचा दाखला बनवता तेव्हा काहीतरी गोडबंद झालाय आणि हे गोडबंद काय आहे हे शोधून काढायचा, यासाठी किरीट सोमय्यांची मोहीम आहे. परप्रांतीय उद्योग कामगार जनता विजिलन्स जिल्ह्यामध्ये येत आहेत. आता भाजपा पदाधिकारी थेट स्वतः त्या ठिकाणी चौकशी करणार. आमच्या परप्रांतीयांना आक्षेप नाही, फक्त बंगालमधून मोठ्या प्रमाणामध्ये 24 परगणा जो पश्चिम बंगालच्या सीमेलगतचा भाग आहे, बांगलादेशच्या सीमेलगतचा भाग आहे, त्या बांगलादेशच्या सीमेलगतच्या 24 परगणा इथूनच हजारो कामगार महाराष्ट्रात कसे येऊ शकतात एकाच जिल्ह्यातून, हा प्रश्न आहे. आणि म्हणून पोलिसांनी अमरावती शहरामध्ये अशा तऱ्हेचे 24 परगणाचे आधार कार्ड घेऊन आणि लगतचे आधार कार्ड घेऊन जे जे लोक इथे आलेले आहेत त्यांचा तपास करावा ही आमची मागणी. मराठ्यांना आरक्षण मिळाल्याचं माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार म्हणून बॅनर्स लावले. त्या बॅनर्सवर माजी खासदार नवनीत राणा यांचा फोटो घेतला. काय प्रवीण पोटे उत्तर येतो बॅनर द्यायचं ते उत्तर दिले. पत्रकार परिषदेला अमरावती शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर नितीन दांडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. अधिक अपडेटसाठी SMR न्यूजशी जोडलेले राहा. धन्यवाद.